तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, बसले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे जमा होत। सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची आज शनिवारी खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल शुक्रवार काल 12 सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता विस्तार सुद्धा झालेला आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 14 हप्ता आल्यामुळे पात्र बहिणींना 15 हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होते। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं, थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने माहिती सुद्धा दिलेली होती। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याची वाट पाहत असणाऱ्या त्या लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला आहे अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता आज विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती सुद्धा दिलेली होती। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, त्याविषयी आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। सध्याच्या स्थितीला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बंद झालेले आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून 1500 रुपये सोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। थेट उपमुख्यमंत्री म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींनी ही माहिती सुद्धा ऐकायची आहे। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला आज 1500 रुपये सुरू करण्यात आलेले आहेत। अशाच पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने या प्रमुख 16 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला नाही त्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला असेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होत आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तर बघा लाडकी बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळी विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणी या 16 जिल्ह्यामधील असतील त्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये काटागट 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु
परंतु एकंदरीत आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात येईल। बघा लाडकी बहिणीनं एकंदरीत प्रमुख 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे सर्व लाडकी बहिणींनी कान देऊन 1 मिनिट हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा लाडकी बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत आलेला आहे, परंतु मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून हप्ता वेळेवर येत नसल्याने लाडकी बहिणींमध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा पसरलेलं होतं। त्यामुळे कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स केली जाईल, त्यानंतर त्या तारखेला हे पैसे विस्तार सुद्धा केले जातील। म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तारीख फिक्स करण्यात आलेली आहे, त्यासोबतच सध्याच्या स्थितीला सप्टेंबरचे 1500 रुपये सुरू करण्यात आलेले आहेत, परंतु आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे वाटप होतील। त्यामुळे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा लाडकी बहिणीनं एकंदरीत लाडकी बहिणीचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आदेशानुसार कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। परंतु लाडकी बहिणीनं कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा लाडकी बहिणीनं कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्याचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून आज सकाळी 7 वाजल्यापासून या डीबीटीची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे की तुमच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। एकंदरीत सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी न करावी अशा पद्धतीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडकी बहिणीनं एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यासोबतच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती आणि आज बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप होतील, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी बँकांमध्ये प्रचंड गर्दी करून बसलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची कामे करायची आहेत, तरच त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये विस्तार होतील, अन्यथा जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही। तर बघा लाडकी बहिणीनं आता आपण ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेले आहे ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। भरपूर बहिणींना सकाळपासून पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आज मेसेजच्याद्वारे कॉलच्याद्वारे फोनच्या माध्यमातून सुद्धा माहिती दिलेली आहे। एकंदरीत राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करावी नाही अशा पद्धतीने आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणीनं आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहे तर 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे, परंतु या 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहिणी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडकी बहिणीनं आता आपण 16 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, तुम्ही सुद्धा कान देऊन 1 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। बघा लाडकी बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2,26,00,000 पेक्षा अधिक बहिणींचे अर्ज लाडकी बहिणीमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत। एकंदरीत या 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे आदेश आज देण्यात सुद्धा आलेले आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये आलेले नसतील अशा लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही, कारण अशा बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. त्याच्यासाठी थोडाफार वेळ लागू शकतो. म्हणजे जर तुम्हाला आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पैसे आले नाही तर तुम्ही एक काम करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये उद्या तरी पैसे वाटप सुद्धा होऊन जातील. तर बघा लाडकी बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे विस्तार होत नाहीत. म्हणजे याच्या अगोदर हप्त्यांचे पैसे सरसकट सोडण्यात आलेले होते, परंतु यावेळेस सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, लाडकी बहीण योजनेच्या खरोखर नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील. अशा पद्धतीची माहिती आज आदित्य तटकरे मॅडमच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. एकंदरीत ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या खरोखर लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही. जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे सुद्धा वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत. अशा लाडक्या बहिणींनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं आज राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून प्रमुख 16 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे. एकंदरीत ज्या बहिणी 16 जिल्ह्यातील रहिवासी असतील आणि 16 जिल्ह्यामध्ये राहत असून त्या पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं एकंदरीत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 16 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्या अगोदर तुमच्या अर्जांची पडताळणी आणि तपासणी सुद्धा होतच आहे. एकंदरीत ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. त्यासोबतच ज्या बहिणींच्या घरामध्ये फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील किंवा त्यांचे मिस्टर त्यांचे पती सरकारी नोकरीला नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील. एकंदरीत ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे. एकंदरीत आता तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होऊन जातील. परंतु लाडक्या बहिणीनं 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर ज्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील अशा बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणीनं याच्यामध्ये SBI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यासोबत पोस्ट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDBI बँक, इंडियन बँक, त्यासोबतच इंडियन ओव्हरसीज बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक अशा बँकेमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. जेणेकरून या बँकांना सर्व बँकांना DBTची प्रोसेस आहे आणि या बँका काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत. त्यामुळे अशा बँकेमध्ये पैसे वाटप होतील अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. परंतु राज्यामधील ज्या बँका ग्रामीण बँका असतील आणि त्या बँकांना DBTची प्रोसेस लिंक होत नसेल, त्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल तर अशा बँक खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील सर्व बँका सप्टेंबर हप्ता घेण्यासाठी चालणार आहेत, परंतु ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकांना DBTची प्रोसेस नसेल अशाच बँकेमध्ये फक्त हे पैसे वाटप होणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज महिला व बालिका
महानगरपालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ही माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडकी बहिणींनो, आता तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये कोणकोणते हप्ते विस्तार होतील, तुम्हाला कोणकोणत्या योजनांचे पैसे आज विस्तार होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडकी बहिणींनो, आज राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होतील, त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे येतील, त्यासोबतच सप्टेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील, त्यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील। एकंदरीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे वाटप होतील, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये पुणे शहर आहे, पिंपरी चिंचवड आहे, त्यासोबत अमरावती, परभणी, बीड, जालना, हिंगोली आहे, गडचिरोली आहे, अहमदनगर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, त्यासोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर, वाशी असेल, कात्रज, स्वारगेट, बेकराईनगर, हडपसर, होंडरी, पिसोळी, लोणी, काळभोर अशा ठिकाणी पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही, त्यामुळे राज्य सरकारकडून काही प्रमुख जिल्ह्यांची नावे जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहेत। याच प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सर्व माहिती पाहिलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुम्हाला या माहितींमध्ये माहिती नसेल, तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचं आहे। सप्टेंबर हप्त्याचे पैसे लवकरच जमा होतील, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला ऑगस्टचे 1500 रुपये वाटप होत आहेत। ऑगस्टचे 1500 रुपये वाटप झाल्यानंतर लगेचच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती सुद्धा जाहीर झालेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती विश्वास ठेवू नये आणि आपली महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे।